नांदेड जिल्हा काँग्रेस नव्या नेतृत्वाची घोषणा। नांदेड जिल्हा काँग्रेस उत्तर अध्यक्षपदी विठ्ठल गंगाधर पावडे यांची निवड करण्यात आली। राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक पदांची घोषणा करण्यात आली आहे। नांदेड जिल्हा काँग्रेस उत्तर अध्यक्षपदी विठ्ठल गंगाधर पावडे यांची निवड करण्यात आली। या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटनाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष बांधणी, संघटन विस्तार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। नवनियुक्त अध्यक्षांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस तसेच पक्ष विस्ताराच्या कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान पूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत महाराष्ट्राचं हे अभियान राबवण्यात आलं। या अभियानामध्ये मागच्या महिनाभर सर्वे झाला आणि सर्वेमधून ज्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची मागणी होती जिल्हाध्यक्ष पदासाठी, त्यातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीवरून मला या काँग्रेस पक्षाच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आणि हे माझं मी भाग्य मानतो। कारण आजपर्यंत आपण जर बघितलं नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांचा इतिहास, एवढ्या कमी वेळाचं जिल्हाध्यक्षपद कोणालाही भेटलेलं नाही। मला ही कमी वेळात संधी मिळाली आणि त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल। निश्चितच आज पक्षाला बळकटी देण्याचं काम करेल, कारण मी मागच्या 25 वर्षापासून फक्त संघटनात्मक कामामध्ये अधिकाधिक काम केलं आहे आणि तो माझ्या आवडीचा विषय आहे। ते संघटनेचं काम संघटना वाढवण्याचं काम करेल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आता होऊ घातले आहेत, जिल्हा परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत आणि पंचायत समित्या पण आहेत। परंतु हे सरकार इलेक्शन घेते की नाही अशी शक्यता वाटते। कारण मागचं आपण जर बघितलं 2022 ला जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपलेला आहे। 22 पासून 27 आता 26 चालू आहे। 4 ते 5 वर्ष झाले। 5 वर्षाचा पूर्ण एक टर्म पूर्ण झाला असता, पण आतापर्यंत सरकारनं ह्या निवडणुका घेतल्या नाहीत। पण मला अजूनही सरकारवर भरोसा वाटत नाही की ते निवडणुका घेतील म्हणून। फक्त काही ना काही कारण सांगून डिले करण्याचा प्रयत्न करत आहेत। मला पक्षाकडून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी आदरणीय राहुलजी गांधी असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, मराठवाड्याचे नेते अमित देशमुख साहेब असतील, आमच्या जिल्ह्याचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील व पक्षाच्या सर्व छोटे मोठे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आमचे सर्व फ्रंटलचे कार्यकर्ते असतील, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो।